आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, येतो मी. बस पाणी आणते. कशा आहात? मी बरी आहे. तुम्ही कशा आहेत? बरी. मंगाताई, अहो हे मध्येच काय काढलं पत्रिकेचं? काय गडबड आहे? अहो असं काही नाही, आपलं सहज मनात आलं म्हणून म्हटलं आपलं घेऊया दाखवून पत्रिका. हे बघा मंगलताई, म्हणजे धनंजय आणि मैथिलीचं जे काही लग्न झालं होतं तेव्हाही आम्ही पत्रिका बघितली नव्हती. अहो आमचा थोडासाच पत्रिकेवर विश्वास नाहीये. नाही, आमच्या बी डोक्यात काय नव्हतं, पण मनात आलंय तर निराकरण करून घेऊया. हा, पण असं मनात का आलं तुमच्या? कसंही नाही बघा साधनाताई, सरूच्या पहिल्या लग्नाच्या वेळेला आदित्यची आणि तिची पत्रिका जुळवली नव्हती. त्यात बघितलं ना त्यांच्या संसाराचा कसा हिसकूट झाला. आणि आता तुम्ही पण म्हणलाच की धनंजयची आणि तुमच्या मुलीची पत्रिका जुळवली नव्हती. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण बघितलं ना त्याचा पण शेवट कसा दुःखद झाला हो. म्हणून मला असं वाटलं की आता ह्या दोघांचे हातपाय काही पोळायला नको. कसं आहे ना साधनाताई, नशिबाने आमच्या शशीताईंना ना मंदिरामध्ये एक चांगले गुरुजी भेटले बघा. ते घेऊनच येणार आहेत त्यांना इथं, म्हणून म्हटलं आपण दाखवून घेऊया ना पत्रिका. बघितलं ना तुम्ही, हिची सगळी इलिगल बांधकामं पाडली, तिला जेलमध्ये टाकलं, तर तिचा माज काय कमी होत नाहीये. असं वाटतं ना सरळ जावं आणि तिचा एन्काउंटर. नाही धनंजय, आपण जर असं केलं तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक राहील? जे काही करायचे ते कायद्यानेच, सिस्टम मध्ये राहा. सिस्टम मध्ये आपले सहकारी तिला सपोर्ट करतायत. तेच तर आहे ना, आपली लढाई आतल्यांशी आहे आणि बाहेरच्यांशी. म्हणून तर राग येतोय. तिच्यानं सगळ्या कामाला संपवायचं आहे मला. आणि आता तर त्या साहेबने तुम्हाला आणि सावीला त्रास दिलाय. राग येतोय ना तिचा. तिला हेच हवंय धनंजय, आपण रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करावं आणि त्याचाच फायदा तिने घ्यावा. एवढा जर विचार करत राहिलो ना आपण तर कधी काहीच होणार नाहीये. तुम्ही कलेक्टर झालात म्हणून ऍटलीस्ट माझी फाईल तरी पुढे सरकली. मी काय म्हणते, आपण वेगळं काहीतरी बोलूयात का? आय एम सॉरी. बोला तुम्ही. मी मला माहित नाही काय बोलायचं ते. मी एवढ्या अकॅडमी मधनं सगळं शिकून आलो, पण हे सगळ्या काही गोष्टी शिकवल्याच नाहीये, त्यामुळे मलाही काही आयडिया नाहीये काय बोलायचं. अरे बापरे, म्हणजे आपण दोघेही कच्चेच राहिलो. एकमेकांबद्दल जो विचार करतोय तो बरोबर आहे ना? हे घ्या गुरुजी. बोला, काय समस्या आहे? नाही, शुभ कार्य करायचं योजलं आहे. लग्नासाठी ही पत्रिका बघायची होती. माझी मुलगी सुंदरी आणि ह्यांचा जावई धनंजय, ह्या दोघांचं पण दुसरं लग्न आहे. गुरुजी, माझ्याकडे धनंजयची पत्रिका नाहीये, पण जन्मस्थान आणि जन्म तारीख आहे. चालेल ना? हो हो चालेल. बरं का साधनाताई, गुरुजींची ख्याती खूप मोठी आहे बरं. त्यांच्या तोंडातनं जो शब्द बाहेर पडेल तो कधीही खोटा ठरत नाही.
आपलं नशीब की माझी मंदिरात भेट झाली त्यांच्याशी. हे बघा तुम्ही घाबरू नका. तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे, कारण पहिल्या अनुभवामुळे तुम्ही पोहायला गेलात. आपल्याला समजलेला माणूस जेव्हा विश्वासघात करतो ना, तेव्हा जगावरचा विश्वास उडतो. पण म्हणून तुम्ही वर्तमानात राहून भूतकाळाचा विचार करत भविष्य ठरवू नका. सुंदर, आय प्रॉमिस, तुमचा पहिला अनुभव जितका वाईट होता ना, तितकाच दुसरा अनुभव खूप सुंदर असणार आहे. फक्त विश्वासावरचा विश्वास उडू देऊ नका. तो वाटला म्हणून इथपर्यंत आले. आणि माझी खात्री आहे की आपण सावी आणि आरोह मध्ये कधी भेद करणार नाही. ही जन्मवेळ, ही सुंदरीची पत्रिका. संकट आहे हो. संकट? कसलं संकट? पहिली गोष्ट म्हणजे दोघांवरती फार मोठं संकट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदरीच्या पत्रिकेत दोष आहे. आणि जर का लग्न झालंच तर दोघांचा मृत्यू हा निश्चित आहे. अरे देवा. आणि जर यांच्या प्राणाशी खेळायचंच असेल तर यांचं लग्न करा. आपण आपल्या मुलांसाठीच लग्न करतोय, हो ना? अर्थात. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? तुम्ही सांगा, आपण त्यावरती सोल्युशन शोधूया. म्हणजे जे काय असेल ते तुम्ही बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, गेली कित्येक वर्ष घरून खूप प्रेशर होतं की लग्न कर.